लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पिझ्झा बर्स्ट रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन। संगमनेर शहरात खवय्यांसाठी पिझ्झा बर्स्ट रेस्टॉरंट हे नवीन दालन सुरू होत असून नवीन खाद्यसंस्कृतीची पर्वणी घेऊन येणाऱ्या पिझ्झा बर्स्ट या आधुनिक फास्ट फूड रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन शनिवारी जून 27 सकाळी 11 वाजता समर्थ प्लाझा, ॲक्सिस बँकेशेजारी, जाणता राजा मैदानाजवळ उत्साहात संपन्न झाले। या रेस्टॉरंटचे उद्घाटन माजी महसूल मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते झाले। यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉक्टर संजय मालपाणी, नगराध्यक्षा सौ मैथिली तांबे, डॉक्टर शांताराम निघुते, नीलम निघुते, विकास हासे, रवींद्र मिसाळ, जनार्दन गलांडे, वैभव रकिबे, शांतीलाल पटेल, सूरज छाबडा यांच्यासह शहरातील व्यापारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचा रेस्टॉरंटच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। उद्घाटनप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अशा उद्योगांचे स्वागत केले। त्यांनी ग्राहककेंद्री सेवा आणि दर्जेदार खाद्यपदार्थांमुळे पिझ्झा बर्स्टला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला। पिझ्झा बर्स्टमध्ये ग्राहकांना स्वादिष्ट पिझ्झा, बर्गर, विविध फास्ट फूड पदार्थ तसेच आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी फक्त 199 रुपयांत अनलिमिटेड मील ही विशेष ऑफर तब्बल 1 महिन्यासाठी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक विनोद प्रेमजी पाटील, शांतीलाल प्रेमजी पटेल, रमेश प्रेमजी पटेल यांनी केले आहे। या उपक्रमासाठी पिझ्झा बर्स्ट रेस्टॉरंटचे संचालक सौ दक्षा शांतीलाल पटेल, सौ अरुंधती रवींद्र मिसाळ, श्री अतुल सुभाष रकिबे, सौ नीलम विकास हासे, सौ स्वाती जनार्दन गलांडे तसेच कर्मचारी व मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले। हे आपल्या संगमनेरची गरज आहे, ती गरज आज पूर्ण झालेली आहे। कारण बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, थिएटर झालं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता, आणि अनेक गोष्टी संगमनेरला शहराकडे आणि शहराच्या सगळ्या सुखसुविधा आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील अशी प्रगती संगमनेरकरांनी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं केली आणि मागच्या 2-3 दशकांमध्ये संगमनेर ज्या स्तरावर जाऊन पोहोचलं। काल माझ्याकडे काही दिल्लीचे, मुंबईचे लोक आले होते, ते घरी आले। तो रस्ता अजून थोडा पूर्ण व्हायचा आहे, परंतु तो होईल छान। आणि तिथे आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं काय अजून संगमनेरमध्ये राहता, तुमची मुलं सगळी पुण्याला गेली। म्हटलं बा आम्हाला काही संगमनेर सुटत नाही, कारण संगमनेरात अशी एकही गोष्ट नाही जी इथं मिळत नाही। आमच्याकडे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत आणि तुम्ही मंडळी तासभर प्रवासात वेळ घालवता ऑफिसमधून घरी जायला। आता इथून आपण ऑफिसला जाणारे म्हटलं नाश्ता करून 5 मिनिटात नाही, आम्ही 3 मिनिटात, तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागले त्या रस्त्यामुळे, पण अदरवाईज 3 मिनिटात आपण ऑफिसला पोहोचू असा एवढा जवळचा रस्ता आहे। आणि त्यामुळे आमचा ट्रॅफिक टाइम जात नाही, तो सगळा वेळ आम्ही फॅमिलीला देतो। आणि आता पिझ्झा बस्ट झालेला आहे आमच्याकडे, त्यामुळे फॅमिलीला घेऊन पिझ्झा बस्ट मध्ये पण आम्ही जातो। त्यामुळे आपला संगमनेर किती प्रगती करतंय आणि किती छान छान दालनं आपल्याकडे येत आहेत, सगळे ब्रँड्स आपल्याकडे येत आहेत। आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण जगातले सगळ्यात सुखी लोक आपण आहोत, कारण अजूनही आपल्याकडे पाणी आहे साहेब। बाकीच्यांचं पाणी फळालं, पण अजून निळवंड्याचं पाणी आपल्याला येत आहे। आपण मस्त आंघोळी करतोय अजूनही। मुंबईमध्ये आता पाण्याचा शॉर्ट झाला, कालच अमृता सांगत होती आमच्याकडे आता कमी येतं पाणी, टँकरनं पाणी यायला लागलंय। आणि आपण मात्र सुखात, समाधानात, आनंदात नांदतोय। प्रदूषण नाही आपल्याकडे, आपण जो आनंद घेतोय त्या सगळ्या आनंदामध्ये आज एक नवीन भर पिझ्झा बस्टनं पडलेली आहे। मला काही कळालंच नाही, इथं आल्यानंतर पत्रिका पहिल्यांदाच पाहिली मी, कारण सूरज बरोबर फोनवरच बोलणं झालं होतं। तर त्या सूरजनं जे काही कोऑर्डिनेशन केलंय आणि इथे पिझ्झा बस्ट जो आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून दिलाय आणि सगळ्या मंडळींना एकत्र करून हा सुरेख कार्यक्रम केलाय, त्याबद्दल त्याचा खरं सत्कार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। तर मी एक बुके आणलाय, तर त्याला साहेबांना द्यायला सांगतो। बुक बाळासाहेब थोरात साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपण सर्व आम्हास शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आज आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने आणि प्रेमाच्या बळावर पिझ्झा बस्ट प्युअर फॅमिली व्हेज रेस्टॉरंट या नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे। हा क्षण आमच्यासाठी केवळ व्यवसायाची सुरुवात नसून एक स्वप्न पूर्ण होण्याचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे।
या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब, दुर्गाताई तांबे मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, मित्र परिवार, नातेवाईक आणि खाद्यप्रेमी बांधव भगिनी यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासमवेत निवांत बसून स्वादिष्ट आणि भोजनाचा आनंद घेण्यासाठी चांगल्या ठिकाणाची गरज प्रत्येकाला वाटते. हीच गरज लक्षात घेऊन आम्ही पिझ्झा बस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. पिझ्झा बस्ट मध्ये केवळ पिझ्झाच नाही तर 30 प्रकारच्या वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल आहे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ, उत्तम दर्जा, स्वच्छता, परवडणारे दर आणि प्रेमळ सेवा यांचा सुंदर संगम आम्ही येथे घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा उद्देश केवळ जेवण देण्याचा नाही तर प्रत्येक ग्राहकाला एक आनंदाचा अनुभव देण्याचा आहे. प्रत्येक कुटुंबाने येथे एकत्र येऊन वेळ घालवावा, मुलांनी आनंद लुटावा आणि प्रत्येकाने स्वादासोबत सुंदर आठवणी घेऊन जावे हीच आमची इच्छा आहे. दर्जेदार चव, स्वच्छता आणि कुटुंबवत्सल वातावरण यामुळे पिझ्झा बस्ट हे संगमनेरकरांचे आवडते खाद्यस्थळ बनेल ही माझी इच्छा आहे. आणि अधिकाधिक कसे समृद्ध करता येईल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. हा प्रवास आज सुरू होत असला तरी तो यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आजपर्यंत असे आमच्यावर विश्वास ठेवला तसाच विश्वास आणि आशीर्वाद यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा करते. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा हा समारंभ सोहळा खूप अधिक भव्य आणि संस्मरणीय झाला आहे. याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. रेस्टॉरंट या नवीन दालनाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले म्हणजे डॉक्टर संजयजी मालपानी, सभापती दुर्गाताई, आपल्या नगराध्यक्ष, ज्युनियर असल्यामुळे नंतर नाव होतं असं नसतं, ते पदाला महत्व असतं. आपल्या नगराध्यक्ष सभापती मैथिलीताई, श्रीवसव, डॉक्टर निगुते, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, प्रथम मी पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. म्हणजे सूरजना बराच धक्के मला दिले. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला उद्घाटन करायचं आणि तुम्ही या. थोडं झालं टायमाचं तुम्हाला सांगायला दिला, पण मी जरा पाहुणे माझ्याकडे असल्यामुळे माझी गडबड झालेली आहे. परंतु मला वाटलं सुरतच पिझ्झा हटचं उद्घाटन आहे काय ना, पिझ्झा बसचं. हा आणि आता संजय विचारत होते नेमका सुरतचा रोल काय आहे. म्हणलं त्याचा रोल सगळ्यांना बरोबर आणणं, एकत्र आणणं हा महत्वाचा रोल त्यांनी केलेला, आपल्या सगळ्यांना उपस्थित ठेवला आहे. इथे सौ दक्षा, शांतीलाल पटेल, सौगती अरुंधती ताई मिसाळ, अतुलजी रिकिवे, नीलम ताई हसे, सौ स्वातीताई रांडे हे सगळे एकत्र येऊन या पिझ्झा बसचं उद्घाटन आपण इथे दालन उघडलेलं आहे. दालन 3ऱ्या-4थ्या मजल्यावर आहे, पण लवकरच लिफ्ट चालू होते. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये प्राधान्यानं प्रथम पाहण्यास मिळालं आणि आता संगमनेरमध्ये सुरू झालेलं आहे. कधी कधी दालन हे म्हणजे रेस्टॉरंट बऱ्याच यांचे कधी 7व्या मजल्यावर, कधी 8व्या मजल्यावर, जास्तीत जास्त उंचावर रेस्टॉरंट करण्यामध्ये उद्देश असा असतो की तिथून सगळं परिसर दिसतो, असं सुद्धा उद्देश ठेवून रेस्टॉरंट करतात. आणि आताच आपण एक थिएटर जे केलंय, सिनेमा थिएटर सुद्धा, ते कितव्या मजल्यावर आहे बरं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पाहिलं. आम्ही काही मंडळी अशा असतो का आमचं काही तर फार हे नसतं, करणारे करतात. त्याच्यातलं असतं का म्हणजे त्याचं काम वाटलेलं असल्यामुळे त्यांचं काय मला वाटलं काय, परंतु त्यांनी माहिती ठेवली.
तर असं तर आता सुरुवातच झाली आणि त्या दृष्टीनं काय फार फरक पडतो असं नाही, तर त्या व्यवस्थित पद्धतीनं शांतता असते हे असतं त्या पद्धतीने सुरू केलं आहे. खरं म्हणजे याच्यातले सगळे हे पाहिल्यानंतर मेनू पाहिल्यानंतर तर नव्या पिढीला आकर्षित करणारं ठेवलंय, पण नवी पिढी नाही, बाकी बी काय मागे राहतात असं समजायचं काही कारण नाही. सगळे चटकदार कार्यक्रम हा मला दिसतोय, चविष्ट कार्यक्रम, नव्या जगाचा कार्यक्रम, नव्या युगाचा कार्यक्रम पूर्णपणे दिसतो आहे. आणि असं दालन आपल्याकडे असणं हे सुद्धा अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजण एकत्र आलेले आहेत. नेमकं याच्यात इतकी भारी भारी माणसं आहे, सगळे सीए एकत्र येऊन असं करू शकतात. हे फार महत्वाची गोष्ट आहे. का ठीक आहे, काहीतरी एक डायव्हर्सिफिकेशन असतं, एक नवं आणखी काही करता येतं आणि शोधलं पाहिजे, नवं केलं पाहिजे हा उद्देश ठेवून त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीचं रेस्टॉरंट आहे. आतलं आता मुद्दाम तुम्ही थोडासा त्रास होईल तुमचा, परंतु वर जाऊन पाहण्यासारखं रेस्टॉरंट आहे. अजून ते चालू झालेलं नाही, पण इतकं सुंदर माझे इंटेरियर कोणी केलं मला माहित नाही, परंतु त्या कंपनीचेच लोक फ्रँचायझी आहे ना ती. असं आहे म्हणजे बेसिक इथं युनिट राहणार आहे आणि इथून देशात तुम्ही जाणार आहे आणि पुढे तुम्ही आणखी मॅकडॉनल्ड सारख्या जगात जावं असं सुद्धा शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. एक सुंदर दालनाकरता खूप संगमेरकरांच्या वतीनं आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द भर घालणारं आज पिझ्झा बस्ट रेस्टॉरंट या दालनाचं भव्य असं उद्घाटन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख असणारे त्याचप्रमाणे डॉक्टर संजयजी मालपाणी यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे डॉक्टर निलिमाताई निगुते, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, डॉक्टर शांताराम निगुते, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सर्व कुटुंब, मिसाळ परिवार, हासे परिवार, पटेल परिवार, रकिबे परिवार, गलांडे परिवार, सर्व परिवारांच्या उपस्थितीमध्ये आणि संगमनेरकरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आत्ताच संजयजी मालपाणी यांनी सांगितलं की आपल्याकडे संगमनेर शहरामध्ये काहीही कमी नाही आणि आता या पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचे सुद्धा भर सुंदर असं दालन आहे, बसण्याची व्यवस्था खूप सुंदर आहे आणि एक आधुनिक असं टच त्याला सगळा दिलेला आहे. आता नवीन जी पिढी आहे त्यांना पदार्थांचं नाव नाही याच्यामध्ये, परंतु फार पदार्थ 23 पदार्थ आहे ना, 30 पदार्थ एका वेळेस तुम्ही ऑर्डर दिली की तुम्ही 30 पदार्थ मधला एक पदार्थ तुम्ही टेस्ट करू शकता, खाऊ शकता, म्हणजे अगदी पाणीपुरीसह जे पाहिजे ते. आता तरुणांना आणि छोट्या बालकांना तर खावंसं वाटतं, पण आता काही वयोवृद्धही मागे नाही, कारण नातवंडांना जे घरी तयार होतं तेच आम्ही खातो आता, अशी गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की इथं पूर्ण फॅमिली येणार आहे, अगदी वयोवृद्धांपासून आजी आजोबा मुलं आणि नातवंड असा संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊ शकतो, बसू शकतो, सगळा आनंद या ठिकाणी घेऊ शकतो. सूरजनी खूप चांगलं हे केलं आणि अनुप, सूरज हे सर्वच जण या ठिकाणी ग्रुपच आहे त्यांचा, आरगाडे गल्लीतला ग्रुप आहे हा सगळा, आरगाडे गल्लीतला ग्रुप आहे आणि तो एक दोऱ्याची भूमिका बजावतो शहरामध्ये. म्हणजे एक धागा असतो आणि त्या धाग्यामध्ये मोती जसे होतात तसे हे मोती ओवत ओवत यांचा धागा फार मोठा झालेला आहे. साहेबांनी आज सत्कार केला, पण फार मोठा धागा त्यांचा झालेला आहे. सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम ते या ठिकाणी करतात. आज या पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटच्या या कार्यक्रमासाठी आमदार सत्यजित तांबे हे जळगावच्या दौऱ्यावर असल्यामुळं, तिथेही काही उद्घाटन असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु डॉक्टर मैथिली तांबे ह्या आल्या. डॉक्टर सुधीर तांबे भेट देण्यासाठी येणार आहे. डॉक्टर मैथिली तांबे तिच्या मुलांना घेऊन परत येईल, कारण त्या मुलांना रोज कुठंतरी न्यावं लागतं, त्यामुळं ती निश्चितपणे आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर घेऊन येईल. आम्ही सगळेच जण निश्चितपणे या ठिकाणी येऊ. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.